विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या अति आत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं असतं तर निकाल वेगळा लागला असता. मात्र काँग्रेस नेतेच स्वतः सूटबूट घालून मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी तयार होते. काँग्रेसच्या याच प्रवृत्तीचा प्रचारादरम्यान नकारात्मक परिणाम झाला आणि महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला, अशी थेट आणि स्पष्ट टीका ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेस पक्षावरती केली. दुसरी अशी ही बातमी समोर आली की ठाकरेंच्या सेनेचे नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आता उद्धव ठाकरे यावरती काय निर्णय घेतील? ठाकरे गट काँग्रेस सोबत युती तोडणार का? या चर्चांमध्ये मुख्य प्रश्न समोर येतोय तो म्हणजे आता ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिली नाहीये का? काँग्रेस शिवाय ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाऊ शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांचा आणि काँग्रेसचे खटके उडतच होते, जे शेवटपर्यंत चालूच राहिले. जागा वाटपात तर वाद एवढा विकोपाला गेला होता की संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात हमरी-तुमरी झाल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा मुद्दाही सतत अडचणीचा राहिला. अनेक जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा राहिला. त्यातही जरी ती जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडली तरी स्थानिक पातळीवरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंचं काम केलं नाही. उदाहरणार्थ लोकसभेत सांगली पॅटर्न तर विधानसभेत सोलापूर रामटेक या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसने काम केल्याचं बोललं गेलं. त्यामुळे मग या महत्वाच्या जागांवर पराभवाची नामुष्की ठाकरेंच्या शिवसेनेवरती आली. त्यामुळे मग दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे भाजपच्या साथीने चांगला स्ट्राईक रेट राखत असताना उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसच्या साथीने मागेच जात असल्याची भावना ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये आली. सोबतच येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा घोळ होण्याची शक्यता दाट आहे. अशा वेळी ठाकरे आधीच प्रिकॉशन्स घेऊ शकतात. 2017 मध्ये ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढवली होती. या निवडणुकीत भाजपने ठाकरेंच्या विरोधात सर्व ताकद लावली होती. मात्र तरी देखील उद्धव ठाकरेंनी तेव्हाच्या शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा मिळवून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता शिवसेनेत फूट पडली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईतील ताकद कायम आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दिसूनही आलंय. लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत 6 पैकी 3 जागा जिंकल्यात. 1 जागा अवघ्या काही मतांनी गमावली. तर विधानसभेतही अपवाद वगळता मागच्या वेळेसच्या सर्व जागा राखलेल्या गेल्यात. ठाकरे गटाला ज्या 20 जागा त्यांना जिंकता आल्या त्यातील निम्म्या म्हणजे 10 जागा या मुंबई शहर आणि उपनगरातील आहेत. मुंबई उपनगरात 26 तर शहरात 10 जागा आहेत. शहरात 6 जागा जिंकत ठाकरे गटाने ताकद दाखवून दिली आहे. मात्र उपनगरांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. पण उपनगरातही ठाकरेंच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत. अशा वेळी ठाकरेंची ताकद पाहता स्वबळावर जाण्याचा ऑप्शन अजूनच बळावतो. महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत अजिबातच ताकद नाहीये, तर काँग्रेसची ताकद खूपच कमी आहे. वर्षानुवर्ष मुंबईत काँग्रेस कमकुवत झालेली आहे. तसंच या पक्षात गटबाजी देखील दिसतेय आणि याचमुळे काँग्रेसच्या हाती महानगरपालिकेतही काही विशेष लागण्याची शक्यता दिसत नाहीये. काँग्रेसची ठाकरेंना गरज संपल्याचं अजून एक कारण म्हणजे अल्पसंख्याक मतदार आता शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या सेनेला मत देऊ लागलाय. काँग्रेस नेहमीच अल्पसंख्याक मतदारांना त्यांची होल अँड सोल वोट बँक मानत आली आहे. मुंबईतही सध्या काँग्रेसचे जे 3 आमदार निवडून आले त्यातील मालाड पश्चिम मतदारसंघातनं असलम शेख, धारावीतनं ज्योती गायकवाड आणि मुंबादेवीतनं अमीन पटेल यांचा समावेश आहे. म्हणजेच 2 आमदार मुस्लिम आहेत. पण आता ठाकरेंनाही मुस्लिम मतदान होऊ लागलंय. लोकसभेत ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई या ठिकाणी हे दिसून आलेलं होतं. विधानसभेतही ठाकरेंना अल्पसंख्याक मतदारांनी पसंती दिल्याची चर्चाही सुरू आहे. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचा एकमेव मुस्लिम उमेदवारही मुंबईतनं निवडून आलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा पहिला मुस्लिम चेहरा हारून खान यांच्या रूपाने देण्यात आला होता आणि हारून खान यांनी भाजपच्या सिटिंग आमदाराला हरवत विजय मिळवलाय. अशा वेळी काँग्रेस किंवा समाजवादी पक्षावर मुस्लिम मतांसाठी डिपेंड न राहता मुस्लिम उमेदवार उभं करून मुस्लिम मतं ठाकरे मिळवू शकतात हे दिसून आलंय. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंना मुंबईत मराठी मुद्दा पुन्हा वाजवायचा असणार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव मराठी माणूस हे उद्धव ठाकरेंचे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतले हुकुमे एक्के आहेत. मात्र जर काँग्रेस पक्ष सोबत असेल तर उद्धव ठाकरेंना हे मुद्दे वापरण्यात अडचणी येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची देखील धुळदाण या निवडणुकीमध्ये उडाल्यामुळे या मुद्द्यांवर बोलणारे केवळ उद्धव ठाकरेच असतील. त्यामुळे मुंबईतील मराठी मतांवर पुन्हा एका हाती होल्ड मिळवण्याची संधी उद्धव ठाकरेंना पुन्हा चालून आली. अशा वेळी मग काँग्रेसपासून लांब राहणं हे आता उद्धव ठाकरेंची गरज झाली. हेही लक्षात घ्यावं लागेल की जर ठाकरेंना निवडणुकीनंतर काही गरज लागलीच तर काँग्रेस ती देऊही शकते, कारण काँग्रेसकडे ठाकरे सोडून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर त्यात काही वावगं वाटायला नको. पण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.